काय पाठीवर जोरात जोरात. वाव तुला छान वाटते ना? छान वाटते बघा. दीदीचं सुद्धा असायला बाई कर असं छान वाटते तिला एकदम. खूप खुश आहे माझी मुलगी. सो थँक्यू अगेन. आणि खूप छान केतन दादा पाटील कोलेगाव आणि त्यांचं केक विजार्ड नाव पण काहीतरी वेगळं आहे. खूप मेहनत केली आपल्या कार्यक्रमाला. चारच्यांना देवबाप्पानी पण मेहनत केली बा आपल्यावर. बाबा देवबाप्पानी पण मेहनत केली. आमच्यावर सगळ्यात जास्त जीव म्हणजे मामीशी किंवा मावशीशी असं बोलतात लोक की मामीस आणि मावशीस काय असतात. पण आमच्या मामीशी आणि मावशीशी जाम वेगळं बरोबर ना. त्यांचा जीवच वेगळा आहे. आम्ही सकाळी चुला भेट मला फक्त अदृश्य होते. नमस्कार मित्रांनो, सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आल्या आईच्या वाड्यावर आणि खास बर्थडे सेलिब्रेशन आहे. तर कोणाचं आहे कसं आहे ते तुम्ही नक्की बघा. आणि एक धमाका बिग धमाका आहे यो इथं आहे. तर नक्की सर्व बघा तुम्ही. आपले कलाकार हे पण येतील सर्व. आणि इकडं प्रतिवीराचा बड्डे त्याच्यानिमित्त आपला इथं मोठा कार्यक्रम आहे. तर नक्की आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नमस्कार भाऊ, कसे आहात? हां बरं ना. चला आता आतमध्ये चला. हे बघा एंट्रीलाच एक आशीर्वाद भेटला चांगल्या लोकांचा. हॅलो एक मिनिट. तर मित्रांनो, सुप्रसिद्ध गायक आपले महेश दादा. भाऊ नमस्कार. बघा हॉटेल आईचा वाडा या ऑनर आहेत. डेकोरेशन भारी केलेलं आहे. नाईटला भारी आहे. बघू सजावट कशी केली बघूया आपण. ही बघ आज शॉप बंद राहणार आहे पनवेलचा. सजावट मस्त केलेली आहे भारी. इकडं आई बसले. आई कधी आली तू? तब्येत बरी आहे ना? नमस्कार रामकृष्ण हरी. तर अवनीताईचे बाबा बघा. बाबा काय बोलता, इथलं वातावरण कसं वाटतं मला? वातावरण छान आहे ना. भारी आहे ना. शेवटी काय शेती होते. हो. तुमची झाली का लावून? आमची नाही लावली. आम्ही 3 वर्ष लावत नाही कारण ते पावसामुळे नुकसान होतं त्यामुळे लावत. बर्थडे गर्ल फोटोशूट चालू इकडे. तर मित्रांनो, आईचा वाडा मितलस गाव बघा किती मस्त वाटतं. हो काय सोय काय जेवण? हा संकष्टी आहे. उपास जेवाची चिवरा आहे जेवण आहे का? काय काय आता नाही, मी लवकर झाल्यावर. तू तू तापायला गेलती. थांब थांब. मस्त आहेस मस्त आहेस. भारी आहे लोक मस्त. हो हो. नमस्कार मंडळी. तर आज तुमची दौलरींबाई म्हणजे अवनीताई आणि माझ्या लेकीचा आज वाढदिवस आहे. आणि वाढदिवस आहे आईच्या वाड्यावर. आणि आमचा दोघींचा असा खूप सुंदर असा प्रिन्सेस लुक जो केलेला आहे ती कोपर केण्याची केशर पाटील ताई. सो खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. आणि अगदी मला पाऊण तासामध्ये रेडी केलं आणि दीदीला 20 मिनिटात करा. आम्हाला खूप ट्रॅफिक लागली होती. आणि इतकं सुंदर, इतकं फास्ट, इतकं छान. थँक्यू सो मच केशर ताई. तुम्हाला सुद्धा असं छान छान करायचं असेल तर केशर ताईला फॉलो करा, तिला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर देणार आहे. आणि माझा लुक बघून घ्या.
आणि बेबीचा लुक तर तुम्हाला दाखवायला बाय कसं वाटतं तुला छान वाटते ना छान वाटते बघा तिचं सुद्धा असायला बाय कर असं छान वाटते तिला एकदम खूप खुश आहे माझी मुलगी सो थँक्यू अगेन थँक्यू सो मच पब्लिक जमा झालेली आहे. माहिती आहे पण पिंक सांगेल नवरा बायकोचं काय झालंय बघा तिकडे. वहिनी काय आहे चर्चा? वहिनी चर्चा काय काय चर्चा काय काय अजन रिटर्न गिफ्ट हो हो रिटर्न गिफ्ट. तर मित्रांनो बघा किती खुश मैत्रीण आल्या बघ 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 बर्थडे बघ बर्थडे इजाच बर्थडे. वर्म मला टाइम पण आता वर्म आपला कार्यक्रम या यो मला हे करते संपला कार्यक्रम हा आपला कार्यक्रम आताच चालू झाले. कोण आले बाय आले का आमची बाय हाय हाय चला जेवणाला बसलेले आहेत. हा बाबा पण मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणतात त्यांचे वारे बिरे जाम असतं ना त्याच्यामुळे त्यांना जाम मिळेल. माऊली कसं झाले एकदम ओके. सो सगळा क्रेडिट आईचे वाड्याचे मालक विजय भाऊ तरे दरे आम्ही खूप त्रास घेतला आणि दादांना तुम्ही आवडं पोट मग काय सांगाल त्याच्याबद्दल तर टाकायचं जागा सगळं भारी करा खूप मेहनत केली आपल्या कार्यक्रमाला चारच्यांना देवबाप्पानी पण मेहनत केली आपल्यावर बाबा देवबाप्पानी पण मेहनत केली. भावडी सागर तुला सांगते म्हणजे आपण कॅन्सल करत होतो पण तेही माझं म्हणजे मला सगळी बोलत आवडं लांब ठेवले पाऊस आहे या येते पण ते सांगत ताई तुम्ही या मी सगळ्या काही बरोबर आपल्यासाठी तिथे ते डबल टाकले. कोण त्याला हॅलोजन बिलोजन वाढवलं आपल्यासाठी लायटिंग बिटिंग सगळ्यात त्याचा प्रॉब्लेम सगळं सॉल्व केला माझ्यासाठी. खूप थँक्यू सगळ्यांना सांग कार्यक्रम इथंच ठेवा भारी वाटतं ना. म्हणजे आपला 150-200 एकदम बेस्ट आणि जेवण विचारा आहे ना दादा कसं आहे जेवण एकदम सुंदर हो. हा मला खूप भीती होती दादा कसं घेतो दादा नंतर मी बनवतो आणि स्वतः आचरित तेच बनवतात जेवायला म्हणजे मूर्ती मी लास्ट टाइम बोलली होती मूर्ती लहान कीर्ती महान बरोबर तुम्ही सजेस्ट केलं थँक्यू तुला पण थँक्यू वेलकम. तर मित्रांनो आजचा स्पेशल मेनू बघा. वा मशरूम पनीर टिक्का इथे आहे कोशिंबीर इथे आहे गुलाबजाम आणि इकडे आहे तुम्हाला काढते पुलाव बिर्याणी आणि छान असं तिकडे भाकरी आहेत हे आहे आणि दम बिर्याणी स्पेशल आईच्या वाडीची स्पेशल दम बिर्याणी आणि चणा डाळ मशरूम. वा आता कसं वाटतंय भारी ना. वाटतंय खुश खुश खुश. इकडं आमची एवढी गडबड चालू आहे इकडं गडबड चालू आहे आणि एक माणूस बघा गपचूप वेपर खात बघ ना. गपचूप वेपर खात गपचूप. दादा नाव काय तुमचं नमस्कार मंडळी. तर आज माझ्या दोन्ही लेकींचा म्हणजे आमची वीरा बाची आणि रती मुलगी त्यांचा वाढदिवस आहे आणि आमच्या वाढदिवसासाठी स्पेशल 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 जो केक हा बनवला दिसतोय आणि अगदी एकाच रात्रीवर सांगितलं दादाला आणि खूप छान केतन दादा पाटील कोलेगाव आणि त्यांचा केक विजार्ड नाव पण काहीतरी वेगळं आहे आणि केक सुद्धा युनिक आहे. तुम्हाला पण असं छान छान हवं असेल तर केतन दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि केतन दादा मला तुमचा कॉन्टॅक्ट दिला तर आम्ही पाहिजे. आपले कोळेगावचे बिझनेसमॅन हो बालकृष्ण दादा या इकडे या. कसे आहात कसे आहात कसे आहात एकदम मस्त तुमचा आशीर्वाद. कसं आहे लोकेशन कसं वाटतं आपला आईचा वाडा. लोकेशन तर एकदम भारी आहे. तुम्ही त्याची जाहिरात केली बोलला तर तो एक भारीच असेल ना. तुझ्याकडे साध्या सोपी गोष्टी येत नाही ना. बाकी एकदम मस्त. कधी आलेत तुम्ही? मी आलो 6:45. खूप रिच
थोडं मागवलेलं काही तुला उपवास नाही आणि उपवास आहे ना. आपली वारकरी मंडळी सगळी आले नाही यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा. आणि इथे सगळे लांबून लावून आपली मंडळी आले. काका मावश्या बाब्या आत्या अजून कोण गाणी बोल. मम्मी पप्पा मामी मावशी त्याचबरोबर सगळे रील्सवर पण आलेले आहेत, युट्यूबवर आलेले आहेत. अशा सगळ्या मंडळी विनंती करेल की त्यांनी दोघी त्यांचं ऑप्शन करायचं आहे. नातीशी ना तुमचं दोन नातीशी ना मस्तपैकी ओवाळताय. तर यानंतर मम्मी पप्पा मावशी बाई कुठे गेली या लवकर या. ये लवकर. मावशी मला काय आहे? ये लवकर. त्यांना पण काय सांगितलं खाऊ ना लाईट नाही मनापासून आभारी आहे. कारण मला माहित आहे हा जो आम्ही स्पॉट निवडला तो खूप लांब आहे, पण देवाची इतकी साथ आहे की खास काही बोलाय आमच्या नाजूला जायच्या मिस्टरांना रिअली. कारण कोणाचं पण असं नसेल, एखादा व्यक्ती परवा दिवशी ICU मध्ये असतो आणि त्यांचं मन इतकं मोठं आणि जर ते नसतं तरी मला तरी वाटतं नाजुका किंवा पोरी नाही आलं नसतं वाटतं. तर स्पेशल थँक्यू. बऱ्याच जणांना निमित्त लागतं दादा नाही येण्यासाठी निमित्त लागतं, पण जिजूकडे बघण्यानंतर समजतं की माणसामध्ये उत्साह असेल आणि प्रेम असेल तर माणूस नक्कीच त्या स्पॉटला पोहोचते. मी विनंती करेन की एकदम जोरदार झाल्या आमच्या नाजुकाच्या नावासाठी खूप आभारी होते. आणि सगळ्यांना त्यांचं आमच्या मामीचं असतील, मावशी असतील, वसंतची आई असेल, आमच्याकडे रील स्टार आवडताई सगळ्या जे पण ज्योतिताई माझ्या एका शब्दावर तुम्ही सगळे आल्यात. आमची रामकृष्ण आई तुम्हाला आजपर्यंत तुमचं नाव माहीत नाही तर आई बाबांनी या शिकवले विषय असू दे. आमचं जाम लक्ष आलेलं संतोष भाऊ असू दे, आमची कॅटू, आमची परी, आमचं चेतन, आमचे सगळे खास माझी बहिणीस माझं जिजू त्यामध्ये त्रास आणि आमच्या मागं उभा असणाऱ्या दोन्ही वारकरी जी खास वारी करतात सगळ्यांना आमची आजीबाई असते सगळ्यांना मनापासून थँक्यू. आणि आमच्या वरतीचा ड्रेस जिने कस्टमाइज केला ते आमच्या नीलू मॅडम. मला माहित आहे नीलू मॅडम कोणाचाच असं ड्रेस कस्टमाइज करत नाही, पण त्यांनी वरतीच्या सुखासाठी पूर्ण वेळ झोप पण आपल्याला प्रिय असते आणि खूप अख्खा दिवस 4 बॅच असतात. आपल्या सोबत एक अशी डिझायनर व्यक्ती आहे दादा बरं भाऊ का त्याचं खूप नाव आहे. ती व्यक्ती आपल्या मुलींसाठी ड्रेस डिझाईन करते ना. तुमचं सुद्धा धन्यवाद. तुम्हाला घेऊन आले त्यात सरांचं सुद्धा धन्यवाद. अजून बरीच म्हणजे एक जोगेदाना असू दे आमची यशू पण आले आणि आमचे नांदिवलीचे दादा असतील. बऱ्याच सगळ्यांचा धन्यवाद. रुपालानी भरत भाऊ अजून कोण चुकतं का? कल्याणवाले भाऊजी आहेत पाठीमागे. कल्याणवाले भाऊजी तिकडे मिस्टर साईडला कंप्लीट मंगेशच्या मागे बसल्या ना. आमच्या मंगेशच्या पण धन्यवाद. बायकोला घेऊन आली नवीनला सगळ्यांचा धन्यवाद. आणि त्यांचं ते तर सगळी यायचे आहे त्यांना आता 16 झाले सगळे पूर्ण जेवल्याशिवाय मला आपल्याला भांडणी प्रोग्राम. आणि सगळ्यात मेन आपण इथं कार्यक्रम ठेवत नव्हतो कारण आपल्याला बरंच आई प्रश्न पडलेले कार्यक्रम कसा होईल, एवढ्या लांब आहे, पाऊस असेल काय असेल. पण दादा तुम्ही पुढे या विजयदाराकडे या हॉटेलचे मालक दादा या व्यक्तीने अहो या बाहेर पूर्ण चिखल झालं पूर्ण चिखल, पण त्यांनी हायड्रा लावून नंतर पूर्ण जिजू तिथे कढी वगैरे टाकून सगळ्या काही गोष्टी केल्या. आणि खूप काल पलाला अचानक जिजू सगळं जेवण त्या भाऊंनी बनवले. फक्त 4-5 जणांची मदत त्यांना आहे. या ना 2 मिनिटं या. मी कॅन्सल करत होते. मला सांगत ताई तुम्ही टेन्शन नका घ्याव. ते मला दिवसाला 3 ताई तुमचं झाला पाहिजे. मी सांगत भाऊ मी अजून कन्फ्युजन आहे. आणि जसं आमच्या जिजूचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यांना कॅन्सल झालेला. पण जिजू बोलले तुम्ही करा. आणि भाऊंनी 2 दिवसात इमेल भाऊ या नाही ना जोरदार टाळ्या आमच्या विजयाला. मला कसंही असतो यांच्याकडे बघितल्यानंतर ते स्वतःचा कार्यक्रम समजतात
तुम्ही सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या की त्यांच्या या धंद्याला भरभराटी येवो. आमचा पंकज असू दे, आमचा मने असू दे, आमचे उमेश भाऊजी असू दे, अजून पण मी डोल्याला घालवले नाही काही अजून कोण राहते का मला सांग बिंदास नाव. आविताताईचा घेतला. आविताताई आमची नवीन नवरी स्पेशल आम्हाला केक कस्टमाइज केलेले आमच्या युट्यूबवर किंवा रील्सला किंवा केकवाले दादा आपल्या भाषेत आणि जे रील्स बनण्यासाठी खास आले त्यांचं सुद्धा मनापासून आभारी आहे. सोबत सागर दादाला आम्ही विसरणार नाही. महेश दादा तुझंही थँक्यू. आपण काय कांड केलं ते सगळ्यात नंतर समजणार आहे. त्या कांडमध्ये तू सुद्धा सहभागी होतास हे मी नंतर सांगणार आहे. आमचं सगळ्यांचं थँक्यू. तेजू तुझंही थँक्यू. मावशी धन्यवाद. एकदा आरती कर मावशी. आमच्या आई वडील तुझं आमच्यावर सगळ्यात जास्त जीव म्हणजे मामीशी किंवा मावशीशी असं बोलतात लोक की मामीसाठी मावशीच काय असतात, पण आमच्या मामीशी आणि मावशीशी जाम वेगळं बरोबर ना. त्यांचा जीवच वेगळा आहे. मावशी मामी या आरती करा. आवडीताई तुला आम्ही फक्त 5 मिनिटं बोलायला, कारण की घाईच्या ओघात किंवा गडबडीमध्ये आपण बोलताना काही एक दोन शब्द आपल्या वेळी वागणे होतात. तर तिचे खूप पदरात घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करेल आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या आवडीताईसाठी. एवढ्या लांब आले जे ऍक्च्युली आमची सगळी जी मंडळी आहे ती कल्याण, डोंबिवली, बदलापूर तिकडचे, पण तुम्ही नेवाळी ट्रॉफिक क्रॉस करून उसरण्याची ट्रॉफिक क्रॉस करून मध्ये लोढा पण आहे ते सगळं क्रॉस करून तुम्ही या ठिकाणी आलेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं हार्दिक आभार. आणि नक्कीच 2 लाईनी माझ्या मुलींसाठी. बार बार दुनिये आए टाळ्या वाजला पाहिजे. बार बार दुनिये आए तुम जियो हजारों साल ये हमारी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. अवघे जवळजवळ खूप वर्ष अशा गोष्टीसाठी वाट बघावी लागते आपल्याला आणि ती गोष्ट सक्सेसफुल होणं यामध्ये देवाचाही हात लागतो. आणि आज संकट समृद्धी आणि आम्हाला गणपती बाप्पा पावलेलेच आहेत असं मी बोलेन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सरप्राईज राहू दे. अजून थोडा वेळ थांबूया आपण आणि सुरुवात करूया. सरप्राईज आहे की आपण बघूयात. सगळ्यांनी बाहेर आपण सगळ्यांना काय असणार इथे खूप छान आहे. सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांचे डोळे भरून येतील असंही मला वाटतं. तर पहिलं रती विना त्याचे मम्मी पप्पा जायचं आहे, त्यानंतर बाकी मंडळी. मला फोटो घे. चला या. बऱ्याच वेळेला बाराकल्या वहिनी बाराकलेले आहेत गाईज. त्यांना वाटतं आपण फेमस एकेकाणी खाली उतरल्यावरती दुसऱ्याने चढायचं आई. हळूहळू वा 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 छान. या नंतर आपल्या दोघींना ब्रेकफास्ट बनवली आहे. माऊलींसाठी या तुम्ही या तिकडे या साईडला पांडुरंग भेटायला आलाय बाबा. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माऊली तुझे ए आणू इकडे बघा समोर बघ. तर विठ्ठल रखुमाईची मूर्ती बनवली आहे. तर एकदा माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
नमस्कार. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. काय बोलता बस चाललंय मस्त मजेत. ताई? बरे आहात ना? आम्हाला कुठे लांब आहे? इथं लांब आहे. अरे यार कैसा है इलेक्ट्रिशियन है तू? आप ही टेक करके देतो. नाही होते लाईट लागली. इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों में दिल उसी चल बनाए आशिया. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों में दिल उसी चल बनाए आशिया. नामे नामे से आए हौले हौले जिंदगी. थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों में दिल से चल बनाए आशिया. वा धन्यवाद. टाल्या. Thank you so much. It's so good. तुला माहित आहे का कोण आले बघ? इकडे बघे. इथं बघे. इथं बघे. हे बघ सँडी बाय. नमस्कार. काय एवढं लेट चमत्कार? नाही वाघ? आम्ही थांबलो तिच्यासाठी. ए हॅलो शुलुलुलु. मला बोलले "आ?" सर याला काय अर्थ आहे? नाही, आम्ही एवढं late? हिच्यासाठी थांबलो. सकाळला जाता होता त्यांनी तिथं वाट बघायला लावली मला हिने. सँडी बाय. मस्त. तर आता एक सरप्राईज आहे ताईचा. ताईचं सरप्राईज. पण काय तुम्ही हमेशा लेट काय ना? आम्ही लेटच होतो. लेट पण खेळतो. हे बघ काय हे बघ काय पाठीमाग बघ काय पाठीमाग. खोल बेटा. उचल सर उचल उचल. जोरात 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 जोरात. वाव. आणि मागे बघ पाठीमाग बघ आता. पाठीमाग बघ काय आहे. तर मित्रांनो ही ताईने घेतलेली आहे टाटा पंच. दिस इज धवलरीबाई. अनुदाई तुला कसं वाटतं? हा? ये ताई. एकदम भारी वाटलं. फायनली स्वप्न पूर्ण राहून निघायचं आणि अशीच पुढं वा वा अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. अजून बाकी आहेत बाबू. चला म्हणजे आता कसं वाटतं तुला? मस्त मस्त हा मस्त. अरे ताई. काय कॉंग्रॅच्युलेशन. हा. हो श्याम सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय मोठे बिटे नाही आता का ना? मोठे आता ना चिंबोर आवडतं ना मला. आणि खरेडी यांना आवडते. तल्यातली मच्छी. मुऱ्या मुऱ्या अहो ती खरेडीच. वेगळी ना. हा. वेगळी. हो. एकदम मस्त. तुमचा मुलगा ब्लॉग करतो आता. हा? तुमचा मुलगा पण ब्लॉग करतो. बाबू हा, काय मग नवीन गाडी घेतल्याबद्दल सर्व सर्व पंच पंच कमिटी. पंच 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 कमिटी आणि पंच कमिटी. तर मित्रांनो वाव कसला भारी. अरे भारी. आई लव आईचा वाडा व्हेज नॉनव्हेज सर्व सर्व आहे इथं. एकदम व्यवस्थित आहे. मस्त आहे ना? पण दोन्ही नॉनव्हेज पण व्हेज पण. व्हेजचा किचन वेगळा, नॉनव्हेजचा किचन वेगळा. हां हाय. मस्त केलं एकदम. रश्मिता ताईची दुसरी फेरी आहे.
तर या जेवायला मित्रांनो. ओ माय गॉड, समाप्त. कसं आहे जेवण? एक नंबर आहे. भाजी वगैरे एवढी भारी आहे ना, खरंच खूप छान. म्हणजे मी हे नाही करत, पण खरंच खूप छान भाजी, पनीरची भाजी आणि खूप छान. भारी आहे, मस्त मस्त. मला शेट काय काम भेट माय ब्रो. आमच्या दोघांचे प्लेट बघ, काही आहे का रेंज? नाही, बिर्याणी भारी होती. बिर्याणी चांगली. त्याच्यामध्ये थोड्याने पनीरच्या ऐवजी दुसरं पीस पाहिजे. चतुर्थी ना, चतुर्थी आज चतुर्थी आहे ना, ना तर दणका दिले असता आपण. आता मला कुठलाच उपास नाही, पण चतुर्थी आहे. आणि लोक व्हेजिटेरियनच आहेत नाही बघा, सगळे व्हेज, आवनीचं व्हेजिटेरियन. सगळे मालकरी. विजय भाऊ, तुम्ही ओ नमस्कार. बाबा बाबा बाबा, कधी आलो? आम्ही सकाळी चुला भेट मला. फक्त अदृश्य होते, अदृश्य. ते आता दिसल्या. संदीप दादा धन्यवाद बरं का आल्याबद्दल. नाही, आम्ही येणार ना, आम्हाला कॉल आला. बरं, कसा वाटला कार्यक्रम? आता त्या कसं सांगितलं न आल्यावर ही सांगतील कसं वाटलं. कसं वाटलं जेवण? एकदम संदीप दादा, जेवण कसं वाटलं? जेवण जेवण तर एक नंबर. तेव्हा त्या दादाने म्हणली मालकाने. मम्मी जेवली नाही, मम्मी जेवली नाही अजून. नाही, नाही. मस्त मस्त जेवण, खूप जमाला जेवण. आम्ही जेवल्यावर भाज्या पण चांगल्या होत्या, बिर्याणी पण चांगली होती. मस्त मस्त. नाही, तुम्ही नाही जेवले ना. कसं होतं बाई? आता जेवू आम्ही. मस्त मस्त. मस्त आवडलं? काय नाही, दोन वेळा भात घेतला. सगळे शाबास पाहिजे बाबा. यानं विचार माग बघ बाला शेठ. वाटला चांगला एकदम. त्याच्यामध्ये मस्त पनीरचे पीस होते, पण माझी इच्छा एवढीच होती की ते पनीरच्या जागेवर दुसरे पीस असते तर मला अजून आज अतिउत्तम चतुर्थी लागलं असते असतं. ना, चतुर्थी असते म्हणून त्या नसते. तरी पण नसती तरी तुम्ही तेच ठेवलं, हेच ठेवलं असतं, आम्हाला माहित आहे. क्यूट कपल बघा, क्यूट कपल. हाय, काय चाललंय? छाननी काय चाललंय तुमची? पेशंट सिरियस वाटत. चला, लेट पण थेट. मम्मी आलेली आहे. आणि शेट मग शेट ना मग भाऊ नमस्कार. काय एक नंबरचे होते, बिर्याणी त्याच्यामुळेच नाही. अरे सगळ्या मालकाने म्हणले नसतं बिर्याणी. याचे मालक आहेत ना, इथलं लाटा पण मस्त. ऑनर आहेत ना, स्वतः आता बनवतात. एकदम एक नंबर. हे काय पनीर कोफ्ता आहे ना? तो नवीन बनवलेला आहे तो आता. नाव नाही माहिती. नाव नाही.